संकू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय करतेस आज? आज नाश्ता झाला रेडी? नाश्त्याला आहे आज फोडणीचा भात. खूप दिवसांनी भात थोडा शिल्लक राहिला म्हणून विचार केला फोडणीचा भातच करूया. असं मी जास्त जेवढा हवं तेवढंच भात घालते, पण काल थोडा जास्त शिल्लक राहिला म्हणून उडेल. तर फोडणीचा भात आहे नाश्त्याला. 2-3 आठवडे आपण फोडणीचा भात खालाच आहे ना. 1 महिना झाला. 2-3 आठवडे म्हणजे 1 महिना. हा, म्हणजे आजारी पहिला पण फोडणीचा काय केलंच नाही आपण. तर आज थोडा भात आणि नेमका दोघांपुरताच आहे एवढा. मस्त फोडणीचा भात करूया नाश्त्याला. काय नाश्ता करायचा आहे हे विचार करून, म्हणजे इझी आहे आपला नाश्ता. फोडणीचा भात जो सगळ्यांच्या घरी असतो आणि सगळ्यांचा फेवरेट आहे. माझा पण फेवरेटच आहे हा. मला पण खूप जास्त आवडतो. फ्राईड राईस. इथे जास्त फ्राईड राईस आवडतं, पण मी आज हळद टाकून मिरची पण टाकलेली आहे. मस्त फोडणीचा भात गरमागरम आणि चहा घेणार. चहा घेणार. नमस्कार. नमस्कार. तर मस्त नाश्ता झाला. प्रीतनी माझ्यासाठी चहा बनवून आणलेला आहे आणि आता मी ते वाल साफ करते. आता परत जेवणाची वेळ होईल आणि त्याला डबा पण हवाय. पण आज बघू, डबा दिला तर देईन, चालेल ना. 1 दिवस थोडा आराम, कारण का उद्या सुट्टी आहे म्हणून तो बोलला चालेल 1 दिवस नाही दिला तरी. आणि मस्त वाल आहे, तुम्ही बघू शकताय. एकदम कवळे आहेत दाणे, हिरवे असे. आणि एक सुद्धा वाल खराब निघालेले नाही. कवर त्याचा थोडं भिजलेला आहे, पण सगळे अशी वालाचे जे दाणे आहेत ना ते छान आहेत. यावेळेला भाजी मस्त मिळाली प्रीत. थँक्यू, मस्त भाजी आणलीस. वेलकम वेलकम. तर प्रीत पण मला मदत करतोय थोडे वाल साफ करण्यासाठी पटापट. म्हणजे दोघं मिळून गेले कसं काम आपलं पटकन होतं ना, तसं प्रीत मला सगळ्या कामात मदत करतोस. काही भाजी वगैरे कापायची असेल तर करतो मदत. त्याच्यामध्ये माझा नवरा हुशार आहे. तेच मला करतो मदत, कारण त्याला माहिती आहे संकू आत्ताच थोडी शिकले जेवण करायला, तरी पण ती करते. मला थोडं जमते ना प्रीत, मला आवडतं ना माझं जेवण तुला. हो मग भरपूर मस्त टेस्टी असतं. आवडणारच बोला, दुसरं काय आवडणार आहेस तुला. तरी ठीक आहे, या आता जेवण करायचंय मला पटापट. बाहेर खूप जास्त जोरात पाऊस पडतोय. मस्त प्रीतने माझ्यासाठी चहा बनवलाय. तसं तू क्वचितच चहा बनवतो असा. आणि सगळं त्यांनी काय ना करायचे मसाले टाकलेले आहेत, सिक्रेट मसाले ऑफकोर्स. आणि बटर आहेतच. कालच येताना आणलेले की त्याला बटर आवडतात. बेकरीमधून येताना आणले होते तर ते खायचे. नाश्ता केलेला आहे, पण चहा सोबत बटर हवंच खायला त्याला. तर मंडळी, आज काय तुमच्या घरी जेवायला बनवलं कमेंटमध्ये नक्की सांगा. आता सलग सोमवारी उपवास, मंगळवार उपवास, बुधवारी संकष्टी, गुरुवारी उपवास, त्यामुळे भाजीच खावी लागणार. आता उद्या काहीतरी मच्छी असेल. प्रीतला एवढी सवय नाही, पण आता करतोय तो. नाही का मला तशी भाजीच लागते. पण ठीक आहे, आता काय घरामध्ये भाजीच बनणार, मग भाजीच खायला पाहिजे. उद्या आपण काहीतरी चिकन वगैरे आणू, बघूया. तर बिर्याणी वगैरे करू. पाऊस असला तर नाही आणणार. हा, बाहेर जायचं कंटाळा येतो याला, मला माहिती आहे. भरपूर पाऊस पडतोय. तुम्ही देखील काळजी घ्या. जास्त बाहेर जर काय बोलतात त्याला इमर्जन्सी असेल तरच बाहेर पडा. तर घरामध्ये आपला सेफ मस्त चहा वगैरे घ्या, काय ना काय गरम गरम बनवा, टीव्ही बघा, एन्जॉय. तो जो काल मला दाखवलास ना तोच काढ, आणि किती आहेत ते मला सांग. प्रीत गेलाय वांग काढायला भाजीसाठी. पाऊस पडतोय. ओके. अरे पटकन निघाला. हा हा, छोटा आहे. ठीक आहे, थँक्यू. ये आता. तर भाजी लावल्याचा हा फायदा होतो की ताजी भाजी आपल्याला खायला मिळते. तर मला भाजीसाठी एक वांग हवं होतं. वालाच्या भाजीमध्ये एक वांग आणि बटाटा आहे. तर झाडावर माझं वांग झालं होतं, मस्त कवळं आहे. म्हणून प्रीतला बोलले जा झाडावरून एक वांग काढून आण. म्हणून बागेमध्ये मी भाजी लावते नेहमी, की आपल्याला घरामध्ये जर भाजी नसेल तर पटकन बागेतून भाजी काढता येते आपल्याला. तर पटकन भाजी बनवते मी.
आज एकदमच मनावर आहे साफसफाई. फ्रीज पासून एकदम क्लिनिंग, चकाचक फ्रीज, चकाचक असं दिसतोय एकदम बढिया. अरे दिखाव तरी. येस, आज प्रीतने मिशन घेतलंय क्लिनिंग. फ्रीज क्लीन करतोय, फक्त बाहेरूनच क्लीन करतोय. असू दे, आमचा स्टिकर. येस, मनाली. सेकंड ट्रिप आमची. पहिली कोइंबतूर, तमिळनाडू. अभि नेक्स्ट बटूरशी मी सगळं असं स्पिरिच्युअल गोष्टी घेतल्यात. त्या अशा मॅग्नेटवर चिकटवण्यासारख्या नाही आहेत त्या, असं. आणि खूप साऱ्या आठवणी आहेत. माझी पहिली ट्रिप बेस्ट ट्रिप होती कोइंबतूरची. मनालीची पण त्याच्यापेक्षा भारी होती. ओके, नेक्स्ट ट्रिप आता काय सांगू शकाल? नेक्स्ट ट्रिप बघूया आता. गुलदस्त्यात आहे. प्रीत मला आता मदत करत आहे. भाजी बनवतोय प्रीत, मी त्याला सांगते है ना प्रीत? बघतोय बघ बघ. इकडे मी बाट ठेवलाय, सगळं कापून वगैरे दिलंय त्याला. बोलू फक्त भाजीला फोडणी दे. हॅलो, मला येतं जेवण. येस, मी कुठे काय बोललोय, पण मी काहीच बोललं नाहीये. प्रीत एक नंबर स्वयंपाक करतो. त्यानेच मला सगळं शिकवलंय जेवण करायला. हा, तेच मी बोलते, त्यांनी शिकवलं मला. झाला, त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आपल्याला. मसाला वरती आहे. नाही, मसाला नको टाकू, पहिले तिला हळदीवर शिजून घेते. सॉरी, मी आता तुला सांगण्याच्या ह्याच्यामध्ये हे टाक, भाजी टाक. पहिले हळदीवर तिला शिजून घेते वाफेवर, आणि मग नंतर थोडी शिजली की मग मसाला टाकेन. ही पूर्ण नाही टाकाय. आणि मला बोलते स्वयंपाक करण्यात एक्सपर्ट आहे. बघा, आता तुम्ही लाईव्ह बघितलेलं आहे. पण मी असाच टाकणार होतो त्याला, असा घेतलेला. ते समजलं मला, ते असाच टाकणार होतो. तुम्हाला तर समजलं असेल, प्रीत खूप एक्सपर्ट आहे जेवण करण्यामध्ये. गॅस कमी ठेव. अरे हसत नाही, मी तुला सांगते, बरोबर करतोयस तू. मस्त आज भाजी होणार आहे बघ जेवणाला. व्हेरी टेस्टी, डिलिशियस. येस, प्रीत बनवतोय ना, मग एकदम टेस्टीच होणार ती भाजी. ॲमेझॉनवरून जी शॉपिंग केली होती ती आता पार्सल रिसीव्ह व्हायला लागलेत. एका मुलाला खुश बघा किती आहे. इकडे पार्सल आलेले आहेत, ओपन करतोय. त्याची वस्तू असली की मला माहिती आहे तो खूप जास्त खुश असतोच ते. माझं इकडे आहे, माझं हे वालं पार्सल आहे. मी तुम्हाला नंतर दाखवेन काय काय मी सेलमधून ऑर्डर केलेलं आहे. ते कपडे वगैरे, मेकअपचं सामान पण ऑर्डर केलं होतं मी. आणि ह्याची बघा शॉपिंग काय आहे. मला माहिती होतं हे काय आहे. गाडी धुवायला स्पंज. मला वाटलेलंच गाडीसाठीच काहीतरी असणार. तुम्ही नेहमीच्या ब्लॉगमध्ये बघत असालच, गाडीसाठीच हा नेहमी काही ना काही शॉपिंग करत असतो. आता तिला स्पंज घेतलाय पुसण्यासाठी. तर ही प्रीतची शॉपिंग आहे. माझी मी तुम्हाला नंतर दाखवेन. मस्त मस्त मी ड्रेस ऑर्डर केलेले आहेत. ड्रेस, टॉप, अजून मेकअपचं सामान पण मी ऑर्डर केलेलं आहे. तुम्हाला मी नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते बघायला मिळणार आहे. तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मस्त आहे. असा हवा होता मला. छान आहे. गाडी पुसायला मस्त. पाणी घेतल्यानंतर मस्त मऊ, मग तसा ऑलरेडी मऊच आहे तो. छान आहे. फोमसाठी चांगलं आहे. काय बाबा, गाडीची सेवा. 150 रुपयात मिळाला. ओके, मस्त आहे. मेकअपचा घेणार होतो मी तसा मोठा वाला, पण हा चांगला आहे. गाडी ओके, थँक्यू. इथे मी एका साईडला प्रीतसाठी राईस सुद्धा बनवलेला आहे झटपट. त्याच्यामध्ये मी माझ्याकडे ज्या भाज्या होत्या त्या टाकल्यात. पनीर आहे, शिमला मिरची आहे आणि सोयाबीन आहे त्याच्यामध्ये, आणि बासमती तांदूळ आहे. असा
पटकन भात बनवलाय मी डब्यासाठी. त्याला डब्बा जरा दिला नाही तर मला जरा चुकल्यासारखं होतं, म्हणून छोटंसं काय आहे ना, म्हणजे थोडंसं का होईना काहीतरी मी त्याला देणार आहे डब्यामध्ये. तर इकडे माझा भात रेडी झालेला आहे, त्या डब्यामध्ये भरतोय. आता जेवणाची म्हणजे जेवायला घेतोय, त्याला परत जायचं आहे, रेडी व्हायचं आहे ऑफिससाठी. तर चला जेवायला बसतो आम्ही आता. तर मंडळी आता वाजलेत 6. प्रीत गेला मागाशीच कामालाच्या, तर मी सगळी कामं वगैरे उरकली, भांडी वगैरे घासली, ते सगळं काम केलं. थोडा वेळ जरा पडलेले आणि आता मस्त चहाची वेळ झालेली आहे. बाहेर खूप जोरात पाऊस पडतोय, तर मला भूक पण लागले. पण दुसरं काही म्हणजे मॅगी वगैरे बनवण्यापेक्षा मी असं विचार केला की घरामध्ये भेलचं सामान सगळं आहे आणलेलं, तर भेल बनवूया. भूक लागल्या तर चहासोबत काहीतरी खायची इच्छा झालेली आहे माझी. तर मस्त पटकन भेल बनवते मी आत्ता खाण्यासाठी. तशी मी एकटीच आहे. चला आपण भेल बनवूया झटपट. या आहेत लाया, वापरलेल्या आहेत. मला जेव्हा कधी भूक लागते तेव्हा मी भेलच बनवते एकटीसाठी. हेल्दी पण आहे आणि मस्त लागते. आपल्याला जेवढी हवे तेवढी घेते. त्याच्यानंतर इथे मी सगळं सामान कापून घेतलं होतं. टोमॅटो, कांदा, मिरची आणि आपली कोथिंबीर. त्याच्यामध्ये ॲड करते थोडा मीठ आणि ही बारीक शेव गार्डनची आहे. मस्त एकदम पातळ आहे, म्हणजे बारीक आहे एकदम. भेलसाठी मस्त आहे. मला जरा जास्त आवडते शेव म्हणून जास्त टाकते. तर या आपली भेल रेडी आहे. आणि अजून एक गोष्ट याच्यामध्ये टाकायची आहे, ती म्हणजे लिंब पिळायचं आहे. लिंब पिळल्यानंतर मस्त टेस्ट येते, जरा आंबट आंबट. तुम्ही चिंचेचं पाणी पण टाकू शकता, पण मी आता लिंब पिळणार आहे. तर थोडं लिंब पिळते त्याच्यामध्ये. तर आपली भेल रेडी आहे. या खायला.